बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांची चरबी आढळली आहे आणि मोठा वाद त्यामुळेच निर्माण झालाय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जगनमोहन रेड्डींमध्ये आरोप प्रत्यारोप रंगू लागलेत। यात आता केंद्रानं उडी घेतली आहे। आरोग्यमंत्री JP नड्डांनी अहवाल मागवलाय। नेमके काय वाद आहेत आणि काय रंगतंय राजकारण, त्यावरचाच हा रिपोर्ट। देवाच्या प्रसादात चरबी, तिरुपतीच्या प्रसादावरून राजकारण तापलं। रेड्डी नायडूंच्या वादात केंद्राची उडी। तिरुपती बालाजीच्या लाडूत प्राण्यांची चरबी सापडल्यावरून देशभरात खळबळ उडाली। जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानात आणि कोट्यावधींचं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडू शकतो, यावरून संताप व्यक्त होतोय। आता केंद्र सरकारनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल वापरल्याचा अहवाल समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयानं तपशीलवार माहिती आंध्र सरकारकडून मागवली। तो जैसे ही ये खबर मुझे मिली, मैंने चंद्रबाबू नायडू जी से बात की, उनसे मैंने डिटेल उसकी ली है और मैंने उनको कहा है कि आप तुरंत एक जो आपके पास अवेलेबल रिपोर्ट है वो रिपोर्ट आप मुझे भेज दें। उसके सारे पहलुओं को ध्यान में रख करके सूटेबल एक्शन विल बी टेकन अकॉर्डिंगली। जो भी कानून के दायरे में और जो भी हमारी नियमावली फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया के तहत आती है, उसके तहत हम इस पर कार्रवाई करेंगे। माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मात्र तेलुगू देसम पार्टीचे आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिलंय। दर 6 महिन्यांनी निविदा प्रक्रिया होते आणि पात्रता निकष अनेक दशकांपासून बदललेले नाही। पुरवठादारांनी NABL प्रमाणपत्र आणि उत्पादन गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करणं आवश्यक आहे। देवस्थान नमुने गोळा करते, तूप आणि केवळ प्रमाणित उत्पादनच वापरली जातात। आमच्या सरकारच्या काळात 18 वेळा उत्पादनांना नाकारले। मात्र तिरुपतीतल्या बालाजीच्या लाडू प्रसादाच्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतर अहवालात काय नमूद करण्यात आलंय ते पाहूया। गुजरातच्या लाईव्ह स्टॉक लॅबमध्ये सॅम्पल तपासले। लाडूसाठी बनवलेल्या तुपात प्राण्यांची चरबी, फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळले। डुकराची चरबी असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय। 9 जुलै 2024ला सॅम्पलची तपासणी केल्याची माहिती आहे। 16 जुलै 2024ला लाडूंबाबतचा अहवाल समोर आला। तिरुमला तिरुपती देवस्थाननं लाडू बनवण्याचं काम स्वयंचलित करण्यासाठी 2023 मध्ये 50 कोटी रुपयांची मशीन घेतली। तिरुपतीचे लाडू बनवण्याची 300 वर्षांपासूनची परंपरा आहे। लाडू खास पद्धतीने बनवले जातात, त्याला तित्तम म्हणतात। हा प्रसाद बनवण्यासाठी बेसन, काजू, बेदाणे, साखर, तूप, वेलची आदी पदार्थांचा वापर केला जातो। आतापर्यंत या रेसिपीत फक्त 6 वेळा बदल करण्यात आलाय। प्रसाद तयार करण्यासाठी दररोज 10 टन बेसन, 10 टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो वेलची, 300 ते 400 लिटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो बेदाणे आदी घटकांचा वापर केला जातो। रोज जवळपास 8 लाख लाडू बनवले जातात। विनीत जिंदल यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि आंध्र प्रदेश पोलीस प्रमुखांकडे तक्रार करून माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दक्षिणेच्या राजकारणात प्रसादाच्या लाडूमुळे कटुता आली आहे। कदाचित यापुढे प्रसादाची गुणवत्ता सुधारेलही, मात्र श्रद्धेला गेलेले तडे कसे भरले जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।